वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी नाशिकमधून। राजाभाऊ वाजेंना नाशिकची उमेदवारी देण्यात आली, मात्र विजय करंजकर नाराज असल्याचं बोललं जात आहे। शिवभाटाचे नाशिकचे लोकसभा संघटक करंजकर आहेत। करंजकरांच्या नाराजीबद्दल वाजे उद्धव यांच्याशी चर्चा करणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। बुधवारी शिवभाटाकडून आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विजय करंजकर हे नाराज झाल्याचं बोललं जात आहे। वाजेंना नाशिकची उमेदवारी ही शिवभाटाकडून देण्यात आलेली आहे, मात्र आता त्यामुळे विजय करंजकर हे नाराज असल्याचं बोललं जात आहे। वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे। विजय करंजकर देखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। करंजकर यांच्या नाराजी संदर्भात उद्धव यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवभाटाकडून आता पहिली यादी ही उमेदवारांची जाहीर करण्यात आली। यामध्ये नाशिककडून वाजेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, मात्र विजय करंजकर सुद्धा नाशिकच्या जागेमधून इच्छुक होते। काल विजय करंजकर एक महत्त्वाचे नेते जिल्हा प्रमुख राहिलेत माझी, ते कुठेतरी नाराज आहेत। विजय करंजकर हा आमचा अतिशय चांगला मित्र आहे। त्याची नाराजी थोड्या दिवसात निश्चितपणाने दूर होईल आणि थोड्या दिवसामध्येच राजाभाऊ वाजेंच्या प्रचारामध्ये सक्रिय होतील। निश्चितपणाने उद्धवजींशी पण चर्चा झालेली आहे आणि उद्धवजी पण त्या अँगलने विचार करतायत। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जे मुद्दे आहेत ते आम्ही बोलूच, परंतु आज फक्त आशीर्वाद घ्यायचा। उमेदवारी जाहीर झाल्यामुळे साहेबांचे आशीर्वाद घ्यायला मी मागतो।